आईच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात प्रवेश करत स्वकर्तृत्वाच्या जोरावर समाजकारण, राजकारण आणि सहकार या तिन्ही क्षेत्रात यशस्वी झालेल्या महेश सारंग यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात आपलं एक विशिष्ट स्थान निर्माण केलंय. उपशाखा प्रमुख, सरपंच, पंचायत समिती सदस्य, उपसभापती ते जिल्हा बँक संचालक तसंच भाजपाचे तालुकाध्यक्ष ते जिल्हा सरचिटणीस अशा सर्व पदांना न्याय देत संघटनात्मक पातळीवर आपला ठसा उमटवून प्रदेश नेतृत्वाची कौतुकाची थाप त्यांनी मिळवली. असे कार्यसम्राट नेतृत्व असलेले भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांचा आज वाढदिवस. या निमित्तानं त्यांच्या कारकिर्दीचा आढावा. महेश सारंग यांचा जन्म कोलगाव येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील. इतर सामान्य मुलांप्रमाणेच त्यांचंही बालपण. मात्र राजकारणाचं बाळकडू त्यांना घरातच मिळालं. सावंतवाडी पंचायत समितीच्या माजी सभापती कैलासवासी वृंदा सारंग या त्यांच्या मातोश्री. वृंदा सारंग यांनी शिवसेनेच्या तिकिटावर कोलगाव पंचायत समिती प्रभागाची निवडणूक लढवली आणि त्या निवडूनही आल्या. यावेळी महेश नुकताच राजकारणात सक्रिय होत होता. कोलगावच्या शिवसेना शाखेच्या उपशाखा प्रमुख म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होती. त्यानंतर त्यानं ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि वयाच्या केवळ 21व्या वर्षी कोलगाव सरपंच पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. यासह सर्वात कमी वयात कोलगाव सरपंच पदाचा मान महेश यांनी मिळवला. याच दरम्यान त्यांची आई वृंदा सारंग यांना पंचायत समितीच्या सभापती पदाचा बहुमान मिळाला. आईच्या पदाच्या माध्यमातून महेश सारंग यांनी आपल्या कोलगाव गावासह मतदारसंघात विकास कामांचा धडाका लावला. तत्कालीन खासदार सुरेश प्रभू, आमदार शिवराम दळवी यांच्या माध्यमातूनही अनेक विकास कामं मार्गी लावली. त्याचबरोबर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या अनेक योजना राबवल्या. वैयक्तिक लाभाच्या योजनांचाही लाभ सर्वसामान्य जनतेला मिळवून दिला. त्यांच्या याच कामाची दखल घेऊन त्यांना पुढील निवडणुकीत कारिवडे पंचायत समिती प्रभागाची उमेदवारी देण्यात आली. तर याच वेळी त्यांच्या आई वृंदा सारंग यांना कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघाची उमेदवारी दिली. एकाच वेळी दोन्ही निवडणुकांची तसंच कोलगाव पंचायत समितीचीही जबाबदारी असताना देखील महेश सारंग यांनी या तिन्ही जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व प्राप्त केलं. दरम्यानच्या काळात महेश सारंग यांच्याकडे पक्षानं उपसभापती पदाचा कार्यभार सोपवला. या कार्यकालात महेश सारंग यांनी विकास कामांचा धडाकाच लावला. अनेक विकास योजना त्यांनी मार्गी लावल्या. घरकुल आवास योजनेतून मतदारसंघात 1000हून अधिक घरकुलं मंजूर केली. गावागावात आणि वाडी वस्तीवर रस्ते, नद्यांवर बंधारे, साकव, पूल यासारखी कामं पूर्ण केली. मध्यंतरीच्या काळात काँग्रेसमध्ये असताना झालेल्या राजकीय घडामोडीनंतर त्यांनी भाजप नेते माननीय रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यावेळी तालुक्यात भाजप पक्ष अगदीच नगण्य होता. याचवेळी पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर अखंड सावंतवाडी तालुक्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. याचवेळी त्यांच्या संघटन कौशल्याचा खऱ्या अर्थानं कस लागला. समोर एका बाजूनं काँग्रेसचे तगडे आव्हान तर दुसरीकडे सावंतवाडी विधानसभेचे आमदार दीपक केसरकर यांच्या पक्षाशी लढत असूनही त्यांनी गावागावात जाऊन भाजप पक्ष संघटन गठीत करून भाजपा पक्षाचा पाया मजबूत केला. अनेक गावात बूथ कमिटी स्थापन करून पक्षाची मुहूर्तमेढ रोवली आणि संघटना बांधली. भाजपकडे त्या काळात केवळ बांदा ही एकमेव ग्रामपंचायत असताना त्यावेळी झालेल्या निवडणुकीत सावंतवाडी तालुक्यात 50 पैकी निव्वळ भाजप पक्षाच्या तब्बल 24 ग्रामपंचायती निवडून आणून 24 सरपंच तर 27 ग्रामपंचायतवर उपसरपंच बसवले. यशानं हुरळून न जाता आणि पराभवानं खचून न जाता महेशने नेहमीच काम करण्यावर भर दिला. त्यानं कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर झालेल्या मोठ्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 13 पैकी 9 ग्रामपंचायतींवर भाजपाचा झेंडा फडकवला. यात महेशचं नक्कीच फार मोठं योगदान होतं. याचवेळी त्यांचं होम पिच असलेल्या कोलगाव ग्रामपंचायतवर महेश सारंग यांच्या नेतृत्वात निर्विवाद यश प्राप्त केलं. त्यांचे बंधू दिनेश हे विद्यमान उपसरपंच असून ते देखील कोलगावच्या विकासात मोलाचं योगदान देत आहेत. पुढे 2019 साली माजी मुख्यमंत्री नारायण राणे भाजपवासी झाल्यानंतर पुढे झालेल्या विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी तालुक्यातून भाजपला 31,000 मतं मिळवून दिली. केवळ 3 वर्षांच्या कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणात संघटनात्मक पातळीवर काम करत भाजपाचं कमळ घरोघरी पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं. यानंतर भाजपाच्या नवीन जिल्हा कार्यकारिणीत त्यांचा सहभाग झाला. राजन तेली जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्याकडे जिल्हा चिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली. यावेळी जिल्ह्याच्या पातळीवर काम करत असताना
जिल्ह्यातील 916 बूथवर संपूर्ण बूथ रचना करून वरिष्ठांची वाहवा मिळवली. त्यांच्या या कार्याची प्रदेश भाजपनंही दखल घेत त्यांचं कौतुक केलं. संघटनात्मक कामाला 24 तास वाहून घेत महेश सारंग यांनी भारतीय जनता पार्टी गावागावात शेवटच्या बूथपर्यंत नेण्याचं काम केलं. सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 10 प्रसंगी 12-12 वाजेपर्यंत पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे फिरून त्यांनी पक्ष संघटन मजबूत केलं. भारतीय जनता पार्टीची ध्येय धोरणं, केंद्रातील पंतप्रधान मोदींच्या अनेक योजना तळागाळातील ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. राज्यातील देवेंद्र फडणवीस यांनी राबवलेल्या योजनांचाही सर्वसामान्यांना लाभ मिळवून दिला. अलीकडे प्रभाकर सावंत जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्याकडे भाजपच्या जिल्हा सरचिटणीस पदाची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. यावेळीही घर चलो अभियान, भाजप सुपर वॉरियर्स यासारखी पक्षाची ध्येयधोरणं त्यांनी संपूर्ण मेहनतीनं राबवली. त्यांनी सावंतवाडी मतदारसंघाच्या संपूर्ण माहितीच्या केलेल्या पुस्तिकेचं भाजपा नेते आमदार नितेश राणे आणि अन्य नेत्यांनी कौतुक करत ते प्रेरणादायी असल्याचा आवर्जून उल्लेख केला. मध्यंतरीच्या काळात आमदार नितेश राणे यांच्याच आग्रहाखातर महेश सारंग यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक लढवली. यावेळी त्यांच्यासमोर सहकारातील गाढे अभ्यासक आणि तत्कालीन जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष M.K. गावडे यांच्यासारख्या सहकारातील प्रगल्भ नेतृत्वाचं तगडं आव्हान असतानाही महेश सारंग यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ला लढवत जिल्हा बँक निवडणुकीत नेत्रदीपक यश प्राप्त केलं. सहकारात त्यांना तशी रुची नव्हती, मात्र गाव पातळीवर त्यांनी सहकार रुजवला होता. कोलगाव दुग्ध उत्पादक सहकार संस्था मर्यादित कोलगाव संस्थेची स्थापना करून संस्थापक अध्यक्ष या नात्याने कोलगाव पंचक्रोशीतील 300 ते 400 शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय प्राप्त करून देत गोकुळच्या माध्यमातून प्रतिदिवशी 700 ते 800 लिटर दूध संकलन करण्याचं काम केलं. जिल्हा बँकेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना दुधाळ जनावरं खरेदी करण्यासाठी भांडवल उपलब्ध करून दिलं. तसंच त्यांच्या उत्पादनाला गोकुळ डेअरीच्या रूपानं हक्काची बाजारपेठ देखील मिळवून दिली. दुग्ध सोसायटीबरोबर कोलगाव विकास सोसायटी देखील गेली 10 वर्ष ताब्यात ठेवत शेतकऱ्यांना अनेक लाभाच्या योजना मिळवून दिल्या. तसंच कर्ज पुरवठा करून शेती आणि शेतीपूरक उद्योगांमध्ये सहकार्य केलं. अलीकडेच झालेल्या सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत पारंपरिक नेतृत्वाला शह देत एकतर्फी विजय मिळवून देण्यात महेश सारंग यांचा मोलाचा वाटा होता. सद्यस्थितीत जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी, महिला तसंच बेरोजगार युवक यांना कर्ज पुरवठा करून त्यांना उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी महेश सारंग प्रयत्न करत आहेत. जिल्हा बँकेसोबतच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकापर्यंत, विशेष करून बेरोजगार तरुणांपर्यंत पोहोचून त्यांना सक्षम बनवण्यासाठी योजना राबवून रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचं काम ते करत आहेत. तसंच शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कोकण विभागातील इतर मागासवर्गीय समाज घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी, त्यांना स्वयंरोजगार, उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. या सर्व योजनांच्या माध्यमातून कार्य करत असताना आणि जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करत असतानाच विशेष करून सावंतवाडी मतदारसंघात भारतीय जनता पार्टीला यश मिळवून देण्यासाठी त्यांचे विशेष प्रयत्न आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचा हक्काचा आमदार निवडून आणण्याचं त्यांचं स्वप्न आहे. संघटनात्मक पातळीवर एक खंदाश शिलेदार म्हणून कार्यरत असणाऱ्या महेश सारंग यांना त्यांच्या आगामी जीवनात नक्कीच मोठं यश मिळेल, यात कोणतीही शंका नाही. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या भावी वाटचालीस प्रहार आणि प्रहार डिजिटलच्या हार्दिक शुभेच्छा.